नमस्कार. कधी विचार केलाय का की भारतात एखाद्या न्यायाधीशाला पदावरून हटवणं किती अवघड असू शकतं? आज आपण याच महाभियोगाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत आणि त्यातल्या एका अशा विचित्र त्रुटीबद्दल जी अक्षरशः संपूर्ण व्यवस्थेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. तर सुरुवात करूया एका अगदी ताज्या घटनेने. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत आणि त्यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोगाचा प्रस्ताव आणला गेलाय. आणि हे काही साधंसुधं प्रकरण नाहीये, कारण तब्बल 145हून अधिक खासदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. आता इतके सगळे खासदार एकत्र आलेत म्हणजे हे काम सहज होईल असं वाटू शकतं. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. आपल्या व्यवस्थेत एक अशी गोष्ट आहे जी या सगळ्या प्रक्रियेला सुरू होण्याआधीच थांबवू शकते. तर मग प्रश्न हा आहे की 145 खासदारांचा पाठिंबा असूनही हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं का आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा खोलात शिरावं लागेल. त्या कायद्यात जो न्यायाधीशांना एकीकडे संरक्षण देतो आणि दुसरीकडे त्यांना जबाबदारही ठरवतो. तर प्रकरण आहे न्यायमूर्ती वर्मा यांचं. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. 145 खासदारांनी प्रस्ताव आणलाय. आणि गंमत म्हणजे ही प्रक्रिया रोखण्यासाठीची एक याचिका चक्क सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता ही क्वचितच वापरली जाणारी घटनात्मक प्रक्रिया नेमकी आहे तरी काय आणि ती कशी काम करते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं झालंय. पण थांबा, ही प्रक्रिया कशी चालते हे बघण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ती मुळात इतकी कठीण का बनवली आहे? हो, न्यायाधीशांना पदावरून हटवणं इतकं सोपं का नाहीये? याचं उत्तर आपल्या लोकशाहीच्या मूळ रचनेत आहे. आपल्या घटनाकारांनी जाणीवपूर्वक ही प्रक्रिया गुंतागुंतीची ठेवली आणि त्यामागे एक खूप मोठं आणि महत्त्वाचं कारण होतं: न्यायपालिकेचं स्वातंत्र्य. आणि हेच ते मूळ तत्व आहे. ही संपूर्ण कठीण प्रक्रिया एका ढालीसारखं काम करते. ती न्यायपालिकेला राजकीय दबावापासून वाचवते. म्हणजे सरकारला एखादा निर्णय आवडला नाही म्हणून ते न्यायाधीशाला हटवू शकत नाहीत. यामुळे न्यायाधीश कोणाच्याही दबावाखाली न येता फक्त कायद्याच्या आधारावर निर्भयपणे निर्णय घेऊ शकतात. ओके, तर हे संरक्षणाचं तत्व आता आपल्या लक्षात आलंय. आता बघूया की न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा अधिकृत मार्ग नेमका आहे तरी कसा. घटनेत अगदी स्पष्ट लिहिलंय, न्यायाधीशांना हटवण्यासाठी फक्त आणि फक्त दोनच कारणं असू शकतात. एक म्हणजे सिद्ध झालेलं गैरवर्तन आणि दुसरं म्हणजे कार्य करण्यास असमर्थता. या दोन कारणांशिवाय त्यांना पदावरून हटवता येत नाही. आता गैरवर्तन म्हणजे काय? म्हणजे एखाद्या न्यायाधीशांचा निर्णय नाही आवडला तर ते गैरवर्तन होत नाही? नाही, अजिबात नाही. गैरवर्तन म्हणजे भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर किंवा न्यायालयाची बदनामी होईल असं गंभीर वर्तन. ही प्रक्रिया कशी पुढे जाते ते बघा. सगळ्यात आधी लोकसभेचे 100 किंवा राज्यसभेचे 50 खासदार प्रस्तावावर सही करतात. मग तो प्रस्ताव अध्यक्षांकडे जातो. मग एक चौकशी समिती नेमली जाते. समितीने दोषी ठरवलं तर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने मतदान होतं आणि शेवटी राष्ट्रपती आदेश जारी करतात. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर कडक तपासणी आहे. पण इतकी सगळी भक्कम प्रक्रिया असूनही यात एक अशी जागा आहे, एक अशी व्यक्ती आहे जी या सगळ्यावर पाणी फेरू शकते. आणि इथेच या व्यवस्थेतील खरी अडचण सुरू होते. मग जर प्रक्रिया इतकी सखोल आहे तर अडचण नेमकी कुठे आहे? अशी कोणती एक गोष्ट आहे जी न्यायमूर्ती वर्मांवरील आरोपांच्या बाबतीत 145 खासदारांच्या इच्छेला धुडकावून लावू शकते आणि संपूर्ण प्रक्रियेला सुरुवातीलाच थांबवू शकते? आणि आश्चर्य म्हणजे ह्या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात मोठी अडचण आहे तिच्या अगदी दुसऱ्याच पायरीवर. हो, जेव्हा खासदारांनी सही केलेला प्रस्ताव लोकसभेचे अध्यक्ष किंवा राज्यसभेच्या सभापतींकडे जातो तेव्हा. म्हणजे विचार करा, 100हून जास्त खासदार एकत्र येऊन प्रस्ताव देतात आणि अध्यक्ष किंवा सभापती नुसता नाही म्हणू शकतात आणि विषय संपला. त्यांना कारण द्यायचीही गरज नाही. प्रस्ताव नाकारला की प्रक्रिया तिथेच थांबते. कोणतीही चौकशी नाही, काहीच नाही. आणि इथेच तयार होतो महाभियोगाचा विरोधाभास. म्हणजे जो कायदा न्यायाधीशांना जबाबदार ठरवण्यासाठी आहे तोच कायदा एका व्यक्तीला ते उत्तरदायित्व नाकारण्याची अमर्याद शक्ती देतो. किती विचित्र आहे ना हे? हे समजायला थोडं किचकट वाटत असेल तर चला एक सोपं उदाहरण घेऊया. म्हणजे हा अन्याय किती मोठा आहे ते लगेच लक्षात येईल. समजा शाळेतल्या खूप साऱ्या मुलांनी एका शिक्षकाविरोधात गंभीर तक्रार केली आणि ती मुख्याध्यापकांकडे दिली. पण मुख्याध्यापकांनी ती तक्रार न वाचताच कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. मग काय होईल? काहीच नाही, चौकशी नाही, काही नाही. शिक्षक आरामात फिरत राहील. इथे मुख्याध्यापक अगदी लोकसभा अध्यक्षांसारखेच वागत आहे. आता सांगा, हे अन्यायकारक नाही का? अर्थातच आहे.
जेव्हा इतक्या लोकांच्या आवाजाला एका व्यक्तीच्या निर्णयाने दाबून टाकलं जातं तेव्हा ते केवळ अन्यायकारकच नाही तर ते त्या संपूर्ण व्यवस्थेच्या मूळ उद्देशालाच धक्का पोचवतं. आणि अगदी हेच आपल्या घटनात्मक प्रक्रियेतही होऊ शकतं. आणि म्हणूनच याला विरोधाभास म्हटलंय. एक कायदा जो उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी बनवलाय तोच कायदा एका व्यक्तीच्या मनमानी निर्णयामुळे पूर्णपणे निकामी होऊ शकतो, तो स्वतःलाच हरवू शकतो. हे सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर न्यायाधीशाला पदावरून काढण्याचा कायदा खूप मजबूत आहे, पण अध्यक्षांकडे असलेला नकाराचा अधिकार ही त्याची सर्वात मोठी कमजोरी आहे. आणि हे आपल्याला एका अंतिम आणि महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. न्यायाच्या मार्गात एका व्यक्तीचा अधिकार इतका मोठा अडथळा बनू शकतो का? आणि जर या व्यवस्थेत अशी एक त्रुटी असेल तर मग भारतातील न्यायालयीन उत्तरदायित्वाच्या संकल्पनेचं काय? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?